तर सैफवरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी आता पोलिसांच्या 15 टीम्स तैनात करण्यात आल्यात। मुंबई पोलीस क्राईम ब्रांचच्या 15 टीम्स आहेत। सैफ अली खानच्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत। मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या 8 टीम्स सध्या तपासासाठी तैनात आहेत। तसंच एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक सुद्धा तपास करतायत। आपण आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडनं या संदर्भामध्ये माहिती घेऊया। निलेश, 15 टीम स्थापन झाल्या आहेत असं कळतंय, काय अधिक माहिती आहे याबद्दल? पूर्वी ज्या पद्धतीनं काही दिवसांपूर्वी सलमान खानचं प्रकरण घडलं, बाबा सिद्दीकींचं प्रकरण घडलं आणि आता हे तिसरं प्रकरण आहे, त्यामुळे कुठेतरी थेट पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांना देखील तत्काळ आरोपीला अटक करावी, तत्काळ आरोपीला ताब्यात घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच पोलिसांच्या वतीनं आता 15 वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या 8 टीम कार्यरत आहेत, तर स्थानिक पोलीस जे आहेत त्यांच्या साधारणपणे 7 टीम सध्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या पातळीवर तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण घराची तपासणी करताना किंवा संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करताना एक टीम पाहायला मिळते। दुसरी टीम जी आहे ती कुठेतरी फिंगरप्रिंट्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत महत्त्वाचे या ठिकाणचे जे पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम करते। तर तिसरी टीम जी आहे ती बिल्डिंगच्या आजूबाजूला जे सर्व CCTV आहेत आजूबाजूच्या बिल्डिंगमधले ते CCTV गोळा करण्याचं सध्या काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून पोलिसांच्या अनेक टीम ज्या आहेत त्या या ठिकाणी येत आहेत आणि त्या तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक होता रात्रीला जो या ठिकाणी रात्रपाळीला होता त्याची देखील या ठिकाणी चौकशी केली जाईल अशी ही माहिती मिळते। पोलिसांच्या वतीनं आतमध्ये काम करणारे जे सर्व कर्मचारी आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांना देखील सकाळी 7 वाजता गाडीत बसवून त्यांना पोलीस ठाण्याच्या दिशेनं घेऊन गेल्याचं माहिती समोर आलेली आहे। त्यांच्याकडे जे मोबाईल होते ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत। सद्गुरू सदर नावाची ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये 12व्या मजल्यावर सैफ अली खान राहतात। रात्री उशिराचा व्हिडिओ आपण पाहिला, ABP माझा चाहते हा व्हिडिओ लागलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते करीना कपूर त्या ठिकाणी आहेत, त्यांचे घरात काम करणाऱ्या ज्या मदतनीस महिला आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळत होत्या। यासोबतच रिक्षा त्या ठिकाणी आली होती, रात्रीची वेळ होती, ड्रायव्हर नसल्यामुळं रिक्षेच्या माध्यमातून सैफ अली खान यांना दवाखान्यात घेऊन जाण्यात आल्याची माहिती मिळते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।